Hello friends, in today's lecture we are going to study the thermodynamic processes. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर वर्क डन बाय युजिंग द पीव्ही डायग्राम. वर्क डन पॉझिटिव्ह केव्हा असेल, निगेटिव्ह केव्हा असेल, झिरो केव्हा असेल ते आपण पीव्ही डायग्रामचा वापर करून बघितलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर थर्मोडायनामिक प्रोसेसेस. आता इथे लिहिलेल्या दोन प्रोसेस आहेत, रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. तशा अजून बऱ्याच प्रोसेस आहेत जसे की आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबेरिक प्रोसेस. सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघतोय तर रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ सुरुवातीला. जर सपोज एखादी सिस्टीम जर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवली, सिस्टीम म्हणजे कुठली, समजा एखादा वॉटर, हॉट वॉटर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं तर काय विथ रिस्पेक्ट टू टाईम त्या वॉटरचं टेम्परेचर काय होईल, कमी होईल. म्हणजे काय, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. वॉटरचं टेम्परेचर कुठं ट्रान्सफर होईल, सराउंडिंगमध्ये, आणि वॉटरचं टेम्परेचर काय होईल, कमी होईल. विथ रिस्पेक्ट टू टाईम वॉटरचं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. पण आपण असं कधी ऑब्झर्व केलं नाही की काय एकदा का वॉटरचं टेम्परेचर कमी झालं तर ते परत इन्क्रीज होईल, परत इन्क्रीज होणार नाही. मग ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस. ती परत आपल्याला त्या वॉटरची इनिशियल स्टेट परत मिळणार नाही, बरोबर. म्हणजे वॉटरचं जे सुरुवातीला टेम्परेचर होतं डिक्रीज होण्याच्या आधी ते आपल्याला परत मिळणार नाही. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार तर इरिव्हर्सिबल प्रोसेस. अशा बऱ्याच काही प्रोसेस आहेत ज्यातल्या काही इरिव्हर्सिबल आहेत, काही रिव्हर्सिबल आहेत. मग सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघू तर रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन म्हणजे काय, अ प्रोसेस विच कॅन बी रिट्रेस्ड इन द अपोजिट डायरेक्शन. अ प्रोसेस विच कॅन बी रिट्रेस्ड इन अपोजिट डायरेक्शन. आता याचा अर्थ काय, समजा आपण एखादा डायग्राम कन्सिडर करू, पीव्ही डायग्राम. दिस इज द पीव्ही डायग्राम. ही काय ऑब्जेक्टची इनिशियल स्टेट. ए म्हणजे काय ऑब्जेक्टची सिस्टीमची इनिशियल स्टेट, आणि ही काय सिस्टीमची फायनल स्टेट. बी इज द फायनल स्टेट. हे काय असेल, दिस इज द इनिशियल व्हॉल्यूम, आपण त्याला म्हणू व्ही आय, अँड दिस इज द फायनल व्हॉल्यूम, त्याला आपण म्हणू व्ही एफ. इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम. सिमिलरली इनिशियल प्रेशर अँड final pressure. Now, A is the initial state of system. A is the initial state of system. After some time, this system or consider gas will expand, and this is the final state of system. B is the final state of system. This is the direction from A to B. हा फर्स्ट कर्व झाला. आता नेक्स्ट, जर ती सिस्टीम त्याच्या इनिशियल स्टेटला म्हणजे बी कडून ए कडं जर त्याच वेनी येत असेल, त्याच वेनी परत येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दिस प्रोसेस इज रिव्हर्सिबल प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, रिव्हर्सिबल प्रोसेस. द प्रोसेस रिट्रेस्ड इन अपोजिट डायरेक्शन ऑर इन रिव्हर्स डायरेक्शन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजेच काय, एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, कन्सिडर वॉटर. आता जे आपण एक्झाम्पल घेतलं तेच, वॉटर जर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं तर काय होईल, त्याचं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल, बरोबर. त्याचं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. ती स्टेट आपल्याला परत मिळणार नाही, म्हणजे या वेनी आपल्याला ती परत मिळवता येणार नाही. दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादा आईस क्यूब आपण ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवला तर त्याचं विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होणार, टेम्परेचर इन्क्रीज होईल, तो आईस क्यूब काय होईल, मेल्ट होईल, बरोबर. म्हणजे इनिशियल स्टेट कुठली, आईस, आणि फायनल स्टेट कुठली, वॉटर. इनिशियल स्टेट इज आईस आणि फायनल स्टेट कुठली, वॉटर. म्हणजे हे काय झाली, एक चेंज झाला आईस टू वॉटर. आता नेक्स्ट, त्याच वॉटरला आपल्याला परत आईसमध्ये कन्वर्ट करता येईल, त्याच वेळी टेम्परेचर डिक्रीज करता येईल, आणि त्याच वेळी परत आपल्याला त्या वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये करता येईल सेम वेनी. म्हणजे काय, ए कडून बी कडे गेलं तर आपल्याला बी स्टेटकडून परत ए स्टेट मिळवता येईल त्याच वेनी. त्यावेळेला आपण काय म्हणणार, रिव्हर्सिबल प्रोसेस. त्याला आपण काय म्हणणार, रिव्हर्सिबल प्रोसेस. इनिशियल स्टेट आपल्याला परत मिळवता येते त्याच वेनी, त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल चेंज. आता दुसरं एक्झाम्पल इरिव्हर्सिबल जर म्हणाल तर आपण कुठलं एक्झाम्पल घेतलं, परत कुठलं, वॉटर प्लेस्ड इन द वेसल इन द ॲटमॉस्फिअर, ओपन टू द ॲटमॉस्फिअर. मग ॲटमॉस्फिअरमध्ये त्या वॉटरची हीट काय होईल, लॉस होईल, बरोबर. इनिशियल स्टेट काय होती, हॉट वॉटर, आणि फायनल स्टेट काय, कोल्ड वॉटर, बरोबर. हॉट वॉटर टू कोल्ड वॉटर. परत आपल्याला तीच स्टेट त्याच वेनी परत मिळणार नाही.
विथ रिस्पेक्ट टू टाइम टेम्परेचर कमी झालं तर विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला टेम्परेचर वाढवता येणार नाही. ती स्टेट आपल्याला परत मिळवता येईल, म्हणजे हॉट वॉटरची स्टेट परत मिळवता येईल, पण ती प्रोसेस काय असणार आहे, वेगळी असणार आहे. त्याचा आपण ग्राफने समजून घेऊ. समजा ही स्टेट आहे, इनिशियल स्टेट इज ए, फायनल स्टेट इज बी. मग ए टू बी कसं कन्व्हर्जन झालं, या वेनी. म्हणजे काय झालं, हॉट वॉटर जे ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं होतं ते कोल्ड झालं, ती स्टेट चेंज झाली. सपोज परत आपल्याला हॉट वॉटर पाहिजे तर याच वेनी आपल्याला ते वॉटर मिळवता येणार नाही, ती स्टेट परत मिळवता येणार नाही. दुसऱ्या कुठल्या तरी वेनी आपल्याला ती स्टेट परत मिळवता येईल. बरोबर, आपण हीट सप्लाय करून त्या वॉटरला परत हॉट करू शकतो, पण त्याच वेनी मिळवता येणार नाही. मग त्या चेंजला आपण काय म्हणायचं तर इरिव्हर्सिबल चेंज. द चेंज कॅनॉट बी रिट्रेस्ड इन द अपोजिट डायरेक्शन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता ती स्टेट परत मिळणारच नाही असं होणार नाही, ती स्टेट परत मिळवता येईल, पण आपल्याला काय वे वेगळा आहे, तो मिळवण्याचा वे काय असेल, वेगळा असेल. हा काय अपोजिट डायरेक्शनचा वे, म्हणजे या वेने आपल्याला ती स्टेट परत मिळवता येईल, पण त्याच डायरेक्शनने परत मिळवता येणार नाही. याला काय म्हणायचं आपण, इरिव्हर्सिबल प्रोसेस. याला काय म्हणायचे, रिव्हर्सिबल प्रोसेस. द प्रोसेस विच कॅन बी रिट्रेस्ड इन अपोजिट डायरेक्शन. त्याच वेने आपण फायनल स्टेटला पण जातोय, त्याच वेनी इनिशियल स्टेटला पण जातोय. म्हणजे कुठलं, कन्व्हर्जन ऑफ आईस टू वॉटर आणि कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू आईस. टेम्परेचर इन्क्रीज करत करत आपण आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करू शकतो, आणि टेम्परेचर डिक्रीज करत आपण वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये करू शकतो. ती काय झाली, रिव्हर्सिबल प्रोसेस. त्यालाच अपोजिट ही काय असेल, इरिव्हर्सिबल प्रोसेस. द प्रोसेस विच कॅनॉट बी रिट्रेस्ड इन अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता याचे कॉजेस काय आहेत, की इरिव्हर्सिबिलिटी कशामुळे येते, तर असे काही एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. कुठलं, तर ब्लास्टिंग ऑफ टायर. आता टायर ब्लास्ट झाल्यानंतर ती काय झाली, तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेट नाही राहणार त्याच्यामध्ये, आपल्याला इनिशियल स्टेट परत मिळवता येणार नाही. मग काय झालं, असे जे एक्झाम्पल आहेत, ब्लास्टिंग ऑफ टायर, ब्लास्टिंग ऑफ बलून, त्याच्यामध्ये आपल्याला ती स्टेट परत मिळवता येत नाही. ते काय असतं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि काय असेल तर रिव्हर्सिबल प्रोसेस. ह्या दोन प्रोसेस समजल्या, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. नेक्स्ट थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, बाय डेफिनेशन द चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. देन सच प्रोसेस इज कॉल्ड ॲज द आयसोथर्मल प्रोसेस. The change in pressure and volume takes place at the constant temperature is called as isothermal process. Consider these two diagrams. First one, a gas enclosed in the vessel fitted with the movable piston. If Pi is the initial pressure and Vi is the initial volume of the gas. Gas is our steam. This is the initial state. Initial state मध्ये Pi is the initial pressure, Vi is the initial volume, and suppose Ti is the initial temperature. Ti is the temperature of gas at this situation. Now, by definition of isothermal process, what is isothermal process? Change in pressure and volume takes place at the constant temperature. If this piston moves outward, then gas will expands. गॅस काय होईल, एक्सपांड होईल. याआधी आपण पाहिलेलं आहे, गॅस एक्सपांड झाल्यानंतर व्हॉल्यूम काय होते, इन्क्रीज होते. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं, आणि इंटरनल एनर्जी पण काय होते, डिक्रीज होते. बरोबर. पण या प्रोसेसमध्ये आपण काय म्हटलेलं आहे, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी आपण काय सप्लाय करतोय, तर एक्सटर्नल हीट सप्लाय करतोय. काय सप्लाय करतोय आपण, हीट. म्हणजे जसं पिस्टन आउटवर्ड मूव्ह होईल तसा गॅस एक्सपांड होईल, टेम्परेचर डिक्रीज होईल. ज्या अमाऊंटमध्ये टेम्परेचर डिक्रीज होईल त्या अमाऊंटमध्ये आपण काय सप्लाय करायचं आहे, हीट. म्हणजे काय होईल, टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. जरी गॅस एक्सपांड झाला तरी आपण एक्सटर्नल हीट दिल्यामुळे टेम्परेचर काय होईल, तर कॉन्स्टंट होईल. बरोबर. दिस इज द फायनल स्टेट. दिस इज द फायनल स्टेट. Pf is the final volume and Pf is the final pressure and Vf is the final volume. And suppose Tf is the final temperature. Tf is the final temperature. But by the definition of isothermal process,
द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजेच काय असणार आहे, TI इज इक्वल्स टू TF. या पूर्ण प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपण काय कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस पण म्हणतात, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. दिस इज द आयसोथर्मल प्रोसेस. चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. देन आता इक्वेशन ऑफ स्टेट आपण पाहिलेलं आहे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ स्टेट? PV is equals to nRT. In this equation, P is the pressure, V is the volume, N is the number of moles of gas, R is the gas constant, and T is the temperature. Now apply this equation of state for the initial state. Initial state साठी जर आपण equation of state apply केलं तर what is the initial pressure? PI. PI is the initial pressure. Initial volume is VI. PI VI is equals to N is the number of moles of gas, N. R is the gas constant. And what is the temperature? TI. PI VI is equals to nRTI. This is the equation of state for the initial state. बराबर. Consider this equation number 1. Next, equation of state for the final state. What is the final volume pressure? PF. Final volume VF is equals to number of moles same आहेत. R is the gas constant and final temperature TF. Equation number 2. Equation number 2. But in isothermal process temperature remains constant. T initial is equals to T final. T initial is equals to T final. इक्वेशन 1 आणि 2 च्या राईट हँड साईड काय आहेत, सेम आहेत. TI इज इक्वल्स टू TF, R इज गॅस कॉन्स्टंट अँड N इज द नंबर ऑफ मोल्स. देअरफॉर फ्रॉम दिस टू इक्वेशन्स PI VI इज इक्वल्स टू PF VF. For isothermal process PI VI is equals to PF VF. This is the equation of state. समजलं इथपर्यंत? This is the isothermal process. Work done during isothermal process. आता जनरल वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस आपण इक्वेशन्स पाहिलेलं आहे. इक्वेशन कुठलं? DW इज इक्वल्स टू P इंटू DV. DV इज द चेंज इन व्हॉल्यूम, P इज प्रेशर अँड DW इज द वर्क डन. नेक्स्ट W इज इक्वल्स टू इंटिग्रेशन VI टू VF P DV, where VI is the initial volume and VF is the final volume. We have to find work done during isothermal process. आता isothermal process is the constant temperature process आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट हे इक्वेशन आपण सॉल्व करू. हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी the value of pressure by using equation of state PV is equals to nRT. This is the equation of state. Find out the value of pressure by using this equation. P is equals to nRT upon V. P is equals to nRT upon V. Put this value of pressure in this equation. Therefore, W is equals to integration VI to VF. Value of pressure is nRT upon V into dV. nRT upon V into dV. Now next, N is the number of moles of gas which is constant, R is the gas constant, and temperature during the thermodynamic process or isothermal process is constant. Therefore, taking outside of the integration, W is equals to nRT integration VI to VF 1 upon V into dV. 1 upon V into dV. Now, applying the integration formula, integration of 1 upon V is ln of V, log to the base E V. Therefore, W is equals to nRT in bracket. Integration of 1 upon V is ln of V. ln means log to the base E. VI to VF. Now put the value of upper limit and lower limit.
W is equals to nRT ln of Vf minus ln of Vi. Ln of Vf minus ln of Vi. Now log of A minus B is equals to log of A upon B. Using this formula, ln of A minus ln of B is equals to ln of A upon B. By using this formula, W is equals to nRT ln of Vf upon Vi. This is the work done during isothermal process. W is equals to nRT ln of Vf upon Vi. What is ln? Log to the base E. Next, this is in terms of volume. Now in terms of pressure, आताच आपण आधी बघितलेलं इक्वेशन Pi Vi is equals to Pf Vf. Therefore Vf upon Vi, Vf upon Vi is equals to Pi upon Pf. Vf upon Vi is equals to Pi upon Pf. Therefore W is equals to nRT ln of Pi upon Pf. This is the work done during isothermal process in terms of pressure. This is the work done during isothermal process in terms of volume. Work done during the isothermal process. Next, numerical related to the work done during isothermal process. What is given? The 0.5 mole of gas at temperature 300 degree Kelvin expands isothermally from an initial volume of 2 liter to final volume of 6 liter. Then we have to calculate what is the work done by the gas first and how much heat supplied to the gas. Gas constant is given. Now 0.5 mole of gas. Therefore N is equals to 0.5 mole at temperature of 300 degree Kelvin. T is equals to 300 Kelvin. Expands isothermally from an initial volume of 2 liter. Therefore Vi is equals to 2 liter to the final volume of 6 liter. Therefore Vf is equals to 6 liter. Then we have to calculate work done and heat supplied to the gas. Now by using the formula, W is equals to nRT ln of Vf upon Vi. Now put the value of nRT and Vf and Vi. Therefore W is equals to 0.5 into value of R is 8.31 into temperature 300 Kelvin into ln of Vf is 6 liter and Vi is 2 liter. 2 3 is 6. Now 0.5 into 8.31 into 300 into ln of 3. 2 3 is 6, ln of 3. Therefore 0.5 into 8.31 into 300 and value of ln of 3 is equals to 1.0986. By using the logarithmic table, calculate the value of ln of 3, 1.0986 into 1.0986. Multiply this all values, we get the final value is 1369 joule. This is the 1369 joule. Work done is 1369 joule. Stand. Or W is equals to 1.369 kilojoule. This is the work done to expand the gas from 2 liter to 6 liter. W is equals to 1.369 kilojoule.
Now, our next question is, how much heat supplied to the gas? How much heat supplied to the gas? We have to calculate value of Q. Value of Q. Now, by using the first law of thermodynamics, what is the first law of thermodynamics? Delta U is equals to Q minus delta W. आपण पाहिलेलं आहे, delta U is equals to Q minus delta W. Understand? Now, in this case, change in internal energy. इंटरनल एनर्जी केव्हा चेंज होते? ज्यावेळेस टेम्परेचर चेंज होईल. टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर इंटरनल एनर्जी काय होते? चेंज होते. नाव इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर काय? कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे इंटरनल एनर्जी पण चेंज होणार नाही. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू 0. बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. नाव therefore 0 is equals to Q minus delta W, or Q is equals to W. For an isothermal process, heat supplied is totally converted into work done. जेवढी हीट सप्लाय केली तेवढी काय होईल? टोटली वर्क डन मध्ये कन्वर्ट होईल. कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, इंटरनल एनर्जी पण काय असणार? चेंज इन इंटरनल एनर्जी काय असणार आहे? 0. Therefore Q is equals to W. Our next question is, how much heat supplied to the gas? मग किती हीट सप्लाय केलेली आहे? जेवढं वर्क डन झालेलं आहे तेवढीच काय केलेली आहे? हीट सप्लाय. Therefore heat supplied to the gas is 1.369 किलो जूल. हीट सप्लाय टू द गॅस. याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेससाठी लक्षात काय ठेवायचं आहे? इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट फर्स्ट. सेकंड, चेंज इन इंटरनल एनर्जी इज 0. and third one is heat supplied is totally converted into work done. This is the numerical based on the isothermal process, work done during isothermal